बघा एक्झाम्पल नेक्स्ट, v1 plus v2 plus v3 is equal to 9, v1 minus v2 plus v3 is equal to 3 and v1 plus v2 minus v3 is equal to 1. Find v1 v2 v3 by using Cramer's rule. बघा हे जे सम आहे ते इम्पॉर्टंट एक सम आहे, लक्षात ठेवा, हे सम व्यवस्थित करून ठेवा. एक्झाम साठी हे सम आलंच ते 4 मार्कासाठी आपल्याला येऊ शकतं. बघा इथे dv, आता v दिला असल्यामुळे आपण dv इथे म्हणू डिटर्मिनंट. बघा यांचे फक्त कोएफिशिएंट लिहा, इथे काहीच कोएफिशिएंट दिसत नाही म्हणजे 1 1 1. बघा 1 1 1, इथे बघा 1 -1 1. थर्ड इक्वेशन मध्ये बघा 1 1 आणि -1. बघा अशा पद्धतीने आपण काय केलं, इथे डिटर्मिनंट मध्ये तो लिहून घेतला. त्यानंतर बघा 1, आता डायरेक्टली आपण काम करूया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहे यांचं डायरेक्टली मल्टिपल करा. -1 * -1 म्हणजे 1, त्यानंतर मायनस आणि इकडच्या 1 * 1 म्हणजे हा झाला आपल्याकडे 1. रूल नुसार बघा मिडलचं तुम्हाला साइन चेंज करायचंय, +1 होता त्याच्यामुळे आपण काय केला -1. इथे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम झाल्यानंतर काय उरले आपल्याकडे व्यवस्थित बघा 1 * -1 -1. बघा परत आणि इकडं 1 * 1 म्हणजे हा -1. थर्ड टर्म कडे बघा ही +1, इकडचं साइन चेंज करायचं नाहीये, ते ॲज इट इज ठेवा. बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम, बघा इथे मग यांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 1 * 1 1 मायनस -1 * 1 मायनस प्लस. बघा 1 * 1 - 1 0 -1 -1 -2 प्लस 1 ब्रॅकेट 1 + 1 2. बघा 1 * 0 0 -1 * -2 +2 प्लस 2 1 2. बघा अशा पद्धतीने जो आपल्याकडे dv जो निघतोय तो 2 + 2 4. बघा एक व्हॅल्यू आपल्याकडे निघून गेली, आलं लक्षात. त्यानंतर बघा dv1 याच्यामध्ये बघा पहिला रो घेताना ज्या राईट साइडची व्हॅल्यू तुम्हाला दिसताय 9 3 1 तो कॉलम मध्ये लिहून घ्या 9 3 1. आणि या टर्मचे बघा हे जे दोन कॉलम आहे हे दोन कॉलम आपण ॲज इट इज इथे लिहू. म्हणजे बघा 1 1 -1 1 1 -1 1. थर्ड कॉलम 1 1 -1 1 1 -1. बघा याला ॲज सेम कंडिशन याला सॉल्व करा. 9 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो, बघा इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ते केल्यानंतर -1 * -1 म्हणजे 1 1. इथे बघा 1 * 1 हा झाला 1. पुढे बघा मग मिडलचं साइन चेंज करा -1 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 * -1 हा झाला आपल्याकडे -3. त्यानंतर इकडनं बघा 1 1 1 पुढे प्लस 1. इथे बघा 3 * 1 3, त्यानंतर मायनस -1 * 1 -1 प्लस 1. बघा 9 ब्रॅकेट इथे झाला 0 -1 ब्रॅकेट -3 -1 -4 प्लस 1 ब्रॅकेट 4. 9 0 0 -1 * -4 प्लस 4. इथे बघा 1 4 4 म्हणजे dv1 4 + 4 8. बघा आता ही एक टर्म तुम्ही काढून घेतली dv1, आलं लक्षात. त्यानंतर बघा dv2 या डिटर्मिनंट मध्ये बघा पहिला जो कॉलम आहे तो ॲज इट इज लिहा 1 1 1 1 1 1. dv2 साठी काय करा राईट साइडचा जो आहे तो सेकंड कॉलम मध्ये लिहा 9 3 1. बघा इथे 9 3 1. आणि थर्ड जो कॉलम आपल्याकडे आहे तो ॲज इट इज लिहा म्हणजे 1 1 -1. बघा सेम कंडिशन ने काम करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो थर्ड कॉलम. बघा इथे 1 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 * -1 -3 1 1 1. त्यानंतर बघा मिडलचं साइन चेंज करा +9 झाला -9. फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये बघा 1 * -1 -1 1 1
1 प्लस 1 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 1 जार 1 मायनस 3 1 जार 3 बघा इथे 1 ब्रॅकेट -1 -3 -1 -4 -9 ब्रॅकेट इथे बघा -1 -1 -2 प्लस 1 ब्रॅकेट 1 -3 -2 बघा इथे काय झालं 1 × -4 -4 मायनस मायनस प्लस 9 2 जार 18 1 × -2 हा झाला आपल्याकडे -2 बघा 18 मधनं तुमचे 4 मायनस झाले 18 - 4 किती होतोय तो 14 आणि 14 - 2 म्हणजे किती झाला तो 12 हा तुमच्याकडे निघाला dv2 बघा अशा पद्धतीने हा dv2 झालेला आहे। आता बघा आपल्याकडे जागा नाही त्यासाठी मी इकडचा dv जो 1 आहे तो आपण इथे रफ करू बघा पुढे इथे हवं तर तू लिहून घ्या जो आपल्याकडे dv जो निघाला होता तो होता 4 आपण त्याला साइडला त्याची व्हॅल्यू लिहून घेऊ त्यानंतर बघा dv3 मध्ये बघा पहिले जे दोन कॉलम आहेत ते दोन कॉलम ऍज इट इज लिहा म्हणजे बघा इथला कोएफिशियंट 1 1 इथे बघा 1 -1 इथे बघा 1 1 आणि थर्ड v3 साठी तिसरा जो कॉलम आहे तो बाहेरचा लिहा 9 3 1 बघा 9 3 1 आलं लक्षात अशा पद्धतीने आपण dv3 फाइंड आउट करून घेऊ बघा 1 ब्रॅकेट इथे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -1 × 1 -1 -3 1 जार 3 इथे बघा मिडल साइन चेंज करा +1 जो होता -1 करा फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 1 जार 1 -3 1 जार 3 +9 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे काय होईल 1 1 जार 1 -1 × 1 -1 म्हणजे तो काय आला इथे +1 बघा 1 ब्रॅकेट -1 -3 -4 -1 ब्रॅकेट 1 -3 -2 +9 ब्रॅकेट 1 + 1 2 इथे बघा हा झाला 1 × -4 म्हणजे -4 मायनस मायनस प्लस 1 2 जार 2 प्लस 9 2 जार 18 इथे लक्षात घ्या -4 + 2 म्हणजे हा झाला -2 -2 + 18 म्हणजे हा झाला आपल्याकडे 16 हा निघतोय dv3 तर बघा तुम्हाला फाइंड आउट यांनी करायला लावलंय v1 + v2 + v3 आता लक्षात घ्या v1 = dv1 / dv बघा dv1 तुमच्याकडे किती आहे 8 डिवाइड बाय dv किती आला होता आपल्याकडे 4 म्हणजे 4 2 जार 8 याचा अर्थ v1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे निघाली 2 त्यानंतर v2 बघा v2 चा फॉर्म्युला dv2 / dv बघा dv2 किती आहे 12 डिवाइड बाय dv आपल्याकडे आहे 4 म्हणजे 4 3 जार 12 त्यानंतर बघा v3 ची व्हॅल्यू बघा फॉर्म्युला dv3 / dv बघा dv3 आपल्याकडे इथे 16 होता 16 डिवाइड बाय 4 म्हणजे 4 4 जार 16 मग लिहिताना असेल व्यवस्थित देअरफॉर v1 = 2 v2 = 3 v3 = 4 बघा अशा पद्धतीने आपण v1 v2 v3 हा आपण बाय क्रॅमर्स रूल नुसार सॉल्व केलेला आहे बघा नेक्स्ट एक्झाम्पल युजिंग क्रॅमर्स रूल बघा क्रॅमर्स रूलनेच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे बघा x - y - 2z = 1 सेकंड इक्वेशन बघा 2x + 3y + 4z = 4 आणि थर्ड इक्वेशन 3x - 2y - 6z = 5 बघा याला डिटर्मिनंट मध्ये घ्या d = बघा इथे काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे इथे 1 इथे पण 1 आणि इथे 2 बघा 1 इथे -1 आणि इथे -2 सेकंड मध्ये बघा 2 3 4 आणि थर्ड मध्ये 3 -2 -6 बघा आता लक्ष द्या इथे 1 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये कसं करा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम
जे उरलेले आहेत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू मायनस 6 म्हणजे 3 6 जार 18 मायनस असल्यामुळे तो काय झाला मायनस 18. त्यानंतर बघा मायनस 4 इंटू मायनस 2 म्हणजे 4 2 जार 8 आणि हा मायनस असल्यामुळे मायनस 8 तो मायनस आणि हा आपला एक मायनस प्लस. त्यानंतर बघा मिडलचं साइन आपल्याला चेंज करायचंय मायनस 1 आहे त्याला इथे काय करा प्लस 1. बघा इथे फर्स्ट रो सेकंड कॉलम असल्यामुळे बाकीच्या ज्या दोन टर्म आहे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 2 इंटू मायनस 6 म्हणजे मायनस 12. बघा सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 3 जार 12. त्यानंतर बघा मायनस 2 बघा इथे हा मायनस 2 फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 4 आणि 3 3 जार 9. बघा इथे 1 ब्रॅकेट मायनस 18 प्लस 8 म्हणजे हा झाला मायनस 10 प्लस 1 ब्रॅकेट मायनस 12 मायनस 24 मायनस 2 ब्रॅकेट मायनस 4 मायनस 9 म्हणजे मायनस 13. इथे बघा 1 इंटू मायनस 10 हा झाला आपल्याकडे मायनस 10 प्लस मायनस मायनस 1 इंटू 24 म्हणजे मायनस 24 मायनस मायनस प्लस 13 2 जार 26. बघा आपल्याकडे याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. मायनस 10 मायनस 24 प्लस 26. बघा डी आपल्याकडे निघाला डिटर्मिनंट मायनस 8. त्यानंतर बघा D1 मध्ये बघा x मायनस वाय मायनस 2z इज इक्वल टू 1. आता आपण काय करू राईट साइडचे जेवढे इक्वेशन जे आहेत ते आपण इथे लिहा 1 4 and 5. त्यानंतर हे जे दोन कॉलम आहे ते ऍज इट इज लिहा -1 3 -2. त्यानंतर इथे बघा -2 4 and -6. बघा इथे आपल्याला x y z फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी मग इथे dx म्हणा. बघा पुढे आता सेम कंडिशन ने काम करायचे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम अँड फर्स्ट रो थर्ड कॉलम. बघा इथे स्टेप 1 अगोदर लिहून घ्या. 1 लिहिल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 3 इंटू -6 -18. त्यानंतर बघा 4 इंटू -2 मायनस मायनस प्लस 4 2 जार 8. त्यानंतर बघा मिडलचं साइन मायनस आहे म्हणजे किती झाला तो प्लस 1. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 4 इंटू -6 4 6 जार -24. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्यानंतर बघा 4 5 जार 20 म्हणजे हा झाला -20. त्यानंतर बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम साठी -2 दिसतोय तुम्हाला फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे 4 2 जार 8. इथे बघा 3 5 जार 15. बघा याचे कॅल्क्युलेशन करून घ्या 1 इंटू -18 प्लस 8 -10 प्लस 1 ब्रॅकेट -24 -20 म्हणजे हा झाला -44. त्यानंतर बघा -2 ब्रॅकेट -8 -15 म्हणजे -23. बघा इथे dx आपण फाइंड आउट करून घेऊ. 1 इंटू -10 -10 प्लस 1 इंटू -44 म्हणजे हा झाला -44. पुढे बघा प्लस मायनस मायनस प्लस 2 इंटू 23 म्हणजे हा झाला आपल्याकडे 46. बघा इथे dx ची आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे तो dx हे आपल्याकडे -8. बघा इथे आपण अगोदर d फाइंड आउट केला त्यानंतर dx फाइंड आउट झालेला आहे. पुढे बघा त्यानंतर आपण dy फाइंड आउट करू. dy इज इक्वल टू बघा याला डिटरमिनंट मध्ये घ्या पहिला रो 1 पहिला कॉलम घ्या 1 2 3. बघा 1 2 3 dy ची टर्म असल्यामुळे मधल्या टर्म साठी सेकंड कॉलम साठी काय करा बाहेरचे नंबर घ्या 1 4 आणि 5 1 4 5. बघा पुढे आणि थर्ड कॉलम जो आहे तो आपण ऍज इट इज लिहितोय -2 4 आणि -6 -2
4 आणि -6. बघा इथे तसंच सेम कंडिशनने काम करायचंय. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे अगोदर 1 लिहून घ्या. त्यानंतर बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये 4 6 आर 24 असल्यामुळे मायनस असल्यामुळे -24. त्यानंतर बघा -4 5 आर 20. मिडलचं साइन चेंज करा -1. बघा तिथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2 × -6 हा झाला -12. त्यानंतर घ्या मायनस बघा परत फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणून 4 3 आर 12. पुढे -2. त्यानंतर बघा इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 5 आर 10 -4 3 आर 12. बघा इथे कॅल्क्युलेशन करा. 1 ब्रॅकेट -24 -20 म्हणजे हा झाला -44. इथे बघा -1 ब्रॅकेट -12 -24. इथे बघा -2 ब्रॅकेट 10 -12 म्हणजे हा झाला आपल्याकडे -2. बघा इथे कॅल्क्युलेशन करा म्हणजे 1 × -44 म्हणजे -44. त्यानंतर इथे बघा मायनस प्लस 1 × 24 पुढे बघा मायनस प्लस 2 2 4 म्हणजे आपल्याकडे जो डीवाय आहे तो डीवाय निघालेला आहे -16. बघा हा आला डीवाय. त्यानंतर थर्ड टर्म डीझेड काढायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या डीझेड साठी पहिले हे जे दोन कॉलम आहे ते ऍज इट इज लिहा आणि थर्ड कॉलम फक्त बाहेरचा घ्या. म्हणजे बघा 1 2 3 पहिला रो 1 2 3. सेकंड रो बघा -1 3 -2 -1 3 -2 आणि थर्ड कॉलम मध्ये बघा 1 4 5. परत तेच काम आपल्याला करायचंय. बघा 1 ब्रॅकेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा 3 5 आर 15 मायनस 4 × -2 म्हणजे 4 2 8 हा -8 आणि इथला मायनस प्लस म्हणजे हा झाला आपल्याकडे +8. मिडलचं साइन चेंज करा -1 होता म्हणून +1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 5 आर 10 -4 3 आर 12 प्लस 1 ब्रॅकेट बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम साठी 2 2 आर 4 मायनस असल्यामुळे -4 -3 3 आर 9. पुढे बघा 1 ब्रॅकेट 15 + 8 ही झाला हा 23 प्लस 1 ब्रॅकेट हा झाला -2 प्लस 1 ब्रॅकेट -4 -9 म्हणजे हा होता -13. बघा डीझेड ची व्हॅल्यू बघा 1 × 23 प्लस मायनस 1 × 2 2. त्यानंतर बघा इथे परत प्लस मायनस 1 × 13. बघा डीझेड आपल्याकडे येतोय 8. बघा तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. x = dx / d, y = dy / d and z = dz / d. बघा आता असे फॉर्म्युले आपण तयार करून घेतले. त्यानंतर बघा dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -8 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू -8 मायनस विल गेट कॅन्सल. बघा आपल्याकडे x ची जी व्हॅल्यू आली ती आली 1. y मध्ये बघा dy ची व्हॅल्यू -16 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू -8 मायनस विल गेट कॅन्सल 8 2 16 म्हणजे y आपल्याकडे आला 2. आणि त्यानंतर z मध्ये बघा dz ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 8 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू आपल्याकडे -8 म्हणजे इथे बघा 8 1 8 मायनस असल्यामुळे -1. अशा पद्धतीने आपण x y आणि z इथे फाइंड आउट केलेला आहे.